साठी मग आता कुणाला झाडाव दुसरा कुणी दिसना गेला। या वयाच्या सुडासी मी जाईन वनासी वानरा मारीन निश्चयसी कास सरसी घातरी। रावण त्यावेळेला म्हणतो आखियाचा सूड घेण्यासाठी मीच वनाला जाणार आणि आखियाचा सूड घेणार। आतापर्यंत मारले त्याचा सुद्धा सूड घेणार म्हणून कास धरली कास घातली निश्चय केला की मी अशोकवनामध्ये जाणार। म्या मारिली तो वानरा कयाचा सूड भावाला केले मारिली आणि झाले सीता सुंदरी निर्मुक्त। मी अशोकवनामध्ये जाणार मी अशोकवनामध्ये गेलो मी मारिली या वानराला मारलं की आखियाचा सूड पावला खरे आखियाचा बदला खरोखर या ठिकाणी मिळाला। आणि न जाणं एखाद्या वेळेला वानरानं जर मला मारलं तर सीता सुंदरी मुक्त निर्मुक्त सीतेची सुटका होणार आहे सीता बंधनामध्ये राहणार नाही असा रावण बोलतो। ऐसा करून विचार युद्धाला गेला नशशिरा तववेगे दामिला ज्येष्ठ कुमार महावीर इंद्राने विचार केला अशोकवनामध्ये युद्धाला जाणार वानराला मारणार निश्चित झालं। एवढ्या वेळामध्ये तव देखील ज्येष्ठ कुमार इंद्रजिताला पाहिला काय म्हणतो रावण म्हणे करे वनचर केवळ लेखा पाले खाईर त्यावरी जाणे लंकेश्वर श्रेष्ठ विचार हा नोहे। समोर आला आणि इंद्रजितानं पाहिलं राजा युद्धाला जाण्याच्या तयारीमध्ये आहे मग हे युद्धालाच निघालेले असावेत पाले खाणारे वानर आणि त्याच्यावर राजानं युद्धाला जाणं हे विचार श्रेष्ठ नव्हे। इंद्रजित म्हणतो विधी घेत रणधाक म्हणून जाणे दशमुख मी तव घरगुती सेवक आवश्यक मज धाडी। रावण युद्धाला जाऊ लागला याचं कारण विधी घेतला असे धाक बाकीच्या सर्व राक्षसाने धाक घेतला आणि त्याच्यामुळं रावणाला जायची गरज पडली। मग असं नाही करता आणि मलाच या ठिकाणी युद्धाला जाण्याची आज्ञा द्या। सदा शिवाची आन शिवतो स्वामी तुझे चरण वानरा रवीन मारून गळा बांधून आणीन। त्या वेळेला पणच बोलून दाखवला वाहतो सदा शिवाची आन आणि परत शिवतो स्वामी तुझे चरण। रावणाचे पाय धरले आणि सांगितलं वानराला नाही मारता गळ्याला बांधून या लंकेमध्ये घेऊन येणार। निराहारी ब्रह्मचारी तो इंद्रजिता ते इंद्रजितन मारवे कपीच्या करी हा फळहारी यथेष्ट। रावणानं ऐकलं आणि रावणानं आपल्या मनाने विचार केला इंद्रजित म्हणतोय ते बरोबर आहे याला वानर मारू शकत नाही निरहरी आणि मग ब्रह्मचारी आणि मग आता कितीतरी वर्ष असा असलेला 12 वर्ष आणि त्याच्याच हाताने या ठिकाणी इंद्रजित मरणार आहे। अर्थात हा इंद्रजित वानराला बांधून आणल्याशिवाय राहत नाही म्हणून काय म्हणतो ऐंसे विचारोनी रावण इंद्रजिताशी निघाले आपल्या पणाला वानरा बांधून गळा बांधून आणावे। आणि मग असा विचार करून त्यावेळेला इंद्रजिताला आज्ञा दिली आणि मग काय कर इंद्रजिता अरे वानराला गळ्याला बांधून माझ्यापर्यंत घेऊन ये। इंद्रजित येऊन आले त्यावेळी निशाणेत राहटिले ते काळी कंकण टोळावली केली आरोळी भाविरी नागमरा म्हणतात इंद्रजित निघाला युद्धाला रावणाची आज्ञा घेतली म्हणतात इंद्रजित ज्येष्ठ मुलगा असल्यामुळं आणि निघाला म्हणलं की सर्वच्या सर्व सैन्य सज्ज झालं वाद्य वाजवले
अनेक परोपरीच सैन्य या इंद्रजिताच्या बरोबर निघालं म्हणतात. शायसी प्रयुक्त मत हस्ती कोट्यानुकोटी महारथी आणि वारणी किती वीरबलाची असंख्यात. आणि मग शायसी प्रयुते मत्त हस्ती उन्मत्त झालेले हत्तीवर बसून युद्ध करणारे सुद्धा उन्मत्त आणि मग असे कोट्यान कोटी भद्र जाती हे या ठिकाणी निघाले म्हणतात.